नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. भरपूर दिवसांनी व्हिडिओ करायला घेतला आहे मी. आणि चला आज पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे. म्हटलं चला गोडाधोडाने तर व्हिडिओला सुरुवात झालीच पाहिजे. थोडाफार मी शॉर्ट करणार आहे, ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर 1.5-2 महिने झाले तसे व्हिडिओ येत नव्हते, जेणेकरून मी ऑपरेशन केलं. तब्येत बरी नव्हती माझी आणि ऑपरेशन वगैरे केलं. ते शॉर्ट व्हिडिओ मी दोन्ही चॅनलला तुमच्याबरोबर शेअर केले, जेणेकरून कशी तब्येत होती काय. थोडासा विकनेस आहे चेहऱ्यावर, पण गोळ्या औषधं चालू आहे, त्याने सुद्धा ठीक होणार आहे. तुमचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीमागं. आणि भरपूर संकटातून गेले मी. छानपैकी आता बरं वाटतंय. आणि भावजाईने आणि मुलीने छानपैकी पोळ्यांचा बेत केला, जेणेकरून आज सत्यनारायणाची पूजासुद्धा मांडली. आणि मस्तपैकी इथं आता पुरणपोळीचा स्वयंपाक पण केला. सत्यनारायणाचा प्रसाद पण त्यांनी केला, तो सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मस्तपैकी अशा पद्धतीने इथं सत्यनारायणाची पूजा मांडली छानपैकी. आणि बघू शकता खूप सुंदर वाटतं, जेणेकरून घरात अशा पद्धतीची पूजा वगैरे मांडली, पूजा असली तर खूप छान वाटतं. पूजा मांडून झाली आणि यांचा चालला आहे स्वयंपाकाचा इथं. तर बऱ्यापैकी स्वयंपाक पूर्ण झाला. आता इथं काहींना खायची होती रसन पुरी, तर थोड्याशा पुऱ्यासुद्धा बनवून राहिल्या, पोळ्या बनवून झाल्या, बाकीचा स्वयंपाकसुद्धा रेडी झाला आहे सर्व. आता आपल्याला आरतीसुद्धा करून घ्यायची. तर बघू शकता छान अशी कटाची आमटी केली. आणि काही जण आमटी बोलत्या, काही जण सार बोलत्या. तर अशा पद्धतीची मस्त आमटी. आणि इथं आंब्याचा आंबरससुद्धा करून घेतला आहे, मस्त भातसुद्धा केला, बाकीचा इतर स्वयंपाक झाला आहे. आणि आता इथं छानपैकी बेसनमध्ये मिरचीसुद्धा तळून घ्यायची त्यांना. तर चला आता पुऱ्या बनवून घेणार आहे, नंतर मिरचीसुद्धा तळून घेणार आहे. सत्यनारायणाचा प्रसादसुद्धा करून घेतला आणि आता लगेचच आरती वगैरे करून घेणार आहे. तर इथं पुरणपोळ्यासुद्धा रेडी आहे आणि छान अशा टंब फुगलेल्या सोनेरी कलरवर इथं पुऱ्यासुद्धा टंब फुगवून करून घेतल्या, छानपैकी तळून घेतल्या. तर बघू शकता अशा पद्धतीने तर मस्त सोनेरी कलरवर छान टंब फुगणाऱ्या इथं पुऱ्यासुद्धा रेडी झाल्या. आणि अशाच पद्धतीने म्हटलं तुमच्याबरोबर गोडाधोडाच्या जेणेकरून यांनी व्हिडिओला सुरुवात करावा. तर चला खूप काही दुःखात दिवस गेले आणि खूप म्हणजे दवाखाना वगैरे तेच चालू होतं 2 महिन्यापासून. थोडंसं म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा फ्री व्हावा आणि छान आपला थोडासा व्हिडिओसुद्धा शेअर करावा. चला इथं मस्तपैकी आरती वगैरे करून झाली, प्रसाद वाटून झाला आणि मस्तपैकी इथं आता ताटं वगैरे केले. आणि चला आता तर छानपैकी इथं सगळा स्वयंपाक रेडी झाला होता. आता जेवण बाकी होतं. मस्त प्रसन्न वाटत होतं, जेणेकरून पूजा घरात असली का छान असं मस्त प्रसन्न वाटतंय. तर चला आता ताटं वगैरे केले सगळे, आता जेवण करते. तुम्हीसुद्धा जेवण करायला या. खूप दिवसांनी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायला खूप छान वाटतं आहे, जेणेकरून कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. आणि जेणेकरून जे काम आपण करतो त्या कामात पूर्णपणे उतरायला पाहिजे आणि त्याचं जेणेकरून संपूर्ण आनंदसुद्धा घ्यायला पाहिजे. तसंच काहीतरी 1.5 महिने 2 महिने झाले तसा व्हिडिओ नव्हता, शॉर्ट व्हिडिओ मी तर अपलोड करत होते, पण मोठा व्हिडिओ आपण अपलोड केलेला नव्हता. तर म्हटलं तुमच्यासोबत आता आज तरी थोडासा शेअर करावा. तर चला मस्तपैकी सगळेजण आता जेवण करायला बसते.
तर इथं जेणेकरून सत्यनारायणाची पूजा मांडली दर महिन्याला मांडत असते आणि छानपैकी इथं सुद्धा रसपोळीचा नैवेद्य आपल्या सत्यनारायणाच्या पूजाला झाला आणि सत्यनारायणाचा प्रसादसुद्धा आपण आरती झाल्या वाटितो तो सुद्धा वाटून झाला मस्तपैकी. तर चला छानपैकी सगळे जेवण करायला बसले. तुम्ही सुद्धा या अशा पद्धतीने छोटासा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला. कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.